हाय गाईज, जय एकविरा मेड बाय सारिका मध्ये तुमचं स्वागत आहे खूप खूप. तर मी आज कोलंबी रेसिपी दाखवणार आहे. कोलंबीचा झणझणीत कालवण. तर हे हिरवं वाटण आहे, आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर. तर मी तेल जरा जास्त घेतलेले आहे, 4 पळ्या. त्याच्यामध्ये आता हे खोबऱ्याचं वाटण टाकूया. तर मी हा खोबरा भाजून घेतलेला आहे, ओला सुका दोन्ही खोबरे घेतलेले आहेत, ओला ही सुका ही. त्यात टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण मिरची आणि आला. तर मी रेडी करून ठेवलेली अगोदरच. तर आपण आता ही पेस्ट व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घेऊयात. तर आता तुम्ही बघू शकताय की कसं तेल सुटलेलं आहे. तर अशीच ग्रेव्ही तेल सुटेपर्यंत आपण फ्राय करून घ्यायची. तर आपण आता त्याच्यामध्ये ना मसाले टाकूया. तर हे आहे गरम मसाला आणि ही आहे अर्धा चमच हळद आणि हे आहे मीठ. हा आहे आपला घरी कोळी मसाला. आपल्याला पाहिजे तसं आपण घालू शकतो. कारण त्याच्यामध्ये ना हिरवी मिरची आपण टाकलेली आहे. तर आता आपण परत एकदा परतून घेऊया. आपण आता त्याच्यामध्ये कोलंबी टाकूया. तर ही आपली आहे कोलंबी, स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी. तर आता आपण याच्यामध्ये टाकूया. झालेली आहे. तर आपण आता त्याच्यामध्ये पाणी घालूया. तर आपल्याला हवं असेल ग्रेव्ही तसं पाणी घालूया. तर आपण त्याच्यामध्ये ना रस्सा आपल्या कोळी लोकांचा तर आंबोशी किंवा कोकम हे काही टाकल्याशिवाय चव येत नाही. तर मी त्याच्यामध्ये टाकते आहे आगल थोडंसं. तर हे आगल आहे. तर आता असं आपण जरा उकळ काढूया. छान तरी आली पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता कशी तरी यायला लागली आहे. ग्रेव्ही कधीही आपण व्यवस्थित परतून घ्यायची, जेणेकरून आपला रस्सा असेल किंवा कालवण असेल तर त्याच्यासाठी ना ग्रेव्ही आपण व्यवस्थित परतून घेतली की वरती छान अशी तरी येते. तर आपण आता उकळ आलेला आहे आपला. तर थोडं उकळून देऊया आपण. कोलंबी तर आपली लगेचच होणार आहे. कलर चेंज झालेला आहे कोलंबीचा.
कोलंबी रस्सा कालवण आपला रेडी झालेला आहे। तर आपण आता सर्व करायला काढून घेऊया। तर आपण त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया। तर तुम्ही पहा, माझा रेसिपी कोलंबी रस्सा कालवण रेडी झालेला आहे। झणझणीत कालवण कोलंबीचा। तर असंच तुम्ही पण बनवून बघा, कसं छान होतोय। मी आज त्याच्यामध्ये आलं टाकलेलं आहे, थोडीशी न टाकता। तर तुम्ही पण करून बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।